हॅलो फ्रेंड्स, मी पायल अनुश्री ब्युटी पार्लरमध्ये आज आपण शिकणार आहोत की हेअरकट कसा करायचा। आज जी हेअरकटची जी मेथड आहे ती वेगळी मेथड आहे। मी याआधीसुद्धा हेअरकटचे 2 व्हिडिओज आपल्या चॅनलवर शेअर केले आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा जाऊन चेकआउट करू शकता। त्यामध्ये मी तुम्हाला ॲपल कट कसा कट करायचा हे शिकवलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर यू कट कसा करायचा तो शिकवणार आहे। बेबी हेअरकटमध्ये सुद्धा बरेच व्हेरिएशन्स असतात, त्यातला आपण आज यू कट शिकणार आहोत। सो हा जो यू कट आहे याच्यामध्ये आपल्याला सेक्शनिंगमध्ये काम करावं लागतं यू कट करण्यासाठी। आणि हा यू कट आपण कधी यूज करायचा, जेव्हा मुलींची केस थोडी मोठी असतात, म्हणजे एकदम शोल्डर लेंथपर्यंत पण नसतात आणि एकदम मानेपर्यंत सुद्धा नसतात, म्हणजे थोडी मोठीच असतात। सो अशी केस असेल तेव्हा आपल्याला सेक्शनिंगमध्ये काम करायचं आहे। सो मी इथे 4 सेक्शन्स करून घेतले आहेत आणि तुम्ही बॅक साईडला बघू शकता ए सेक्शन ठेवला आहे आणि ए सेक्शन ठेवून त्यानुसार मी इथे कट करणार आहे। सो सीझरचं होल्डिंगसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हेअर कट करताना। सो सीझर कशी होल्ड करायची हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे। त्यानंतर हेअर कट आहे तो असा यूज घेऊन आपल्याला असा कट करायचा आहे। पाहिजे तर तुम्ही मधून सुरुवात करू शकता, नाहीतर तुम्ही साईडून सुद्धा सुरुवात करू शकता। मी इथे साईडून सुरुवात केलेली आहे। जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही मिडलला गाईडलाईन घेऊन सुद्धा सुरू करू शकता। तुम्ही बघू शकता मी किती व्यवस्थितपणे हेअरकट करत आहे ते। असं सेक्शन बारीक बारीक सेक्शनमध्ये काम केल्यावर आपलं जे काम आहे ते एकदम परफेक्ट होतं आणि खूप नीट अँड क्लीन दिसतं। सो आता इथे मी सेकंड सेक्शन घेत आहे। आपण जे बॅक साईडचं पार्टिंग केलेलं आहे, 2 सेक्शन्स केले आहेत बॅक साईडला। सो आता आपण हेअरकट करताना त्याच्यामध्ये 3 सेक्शन्स बनतील। सो असं आपल्याला बारीक बारीक सेक्शन घेऊनच काम करायचं आहे। सो आता मी इथे जो फर्स्ट सेक्शन कट केला होता त्याचा आता आपण सेकंड सेक्शन घेतला आहे। सो सेकंड सेक्शन कट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला थोडंसं त्याच्यापेक्षा मोठं ठेवून हेअरकट करायचं आहे सेकंड सेक्शन, कारण केस कट केल्यानंतर थोडीशी वर जातात आणि इथे आपल्याला व्यवस्थित केसांचं लुक दिसलं पाहिजे। त्यामुळे आपण जो सेकंड सेक्शन घेतला आहे तो फर्स्ट सेक्शनपेक्षा थोडासा मोठा कट करायचा। व्हिडिओमध्ये बघू शकता की जो आपण पार्टी हेअरकट केलेला आहे खालच्या साईडला तो त्याच्यापेक्षा मोठा दिसत नाही आहे। सो हे करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हेअरकट करायचं आहे। आता मी इथे थर्ड सेक्शन घेतला आहे आणि थर्ड सेक्शनसुद्धा तसाच कट करायचा। जो सेकंड सेक्शन आपण घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडासा अर्धा इंच मोठा कट करायचा। सो हे कधी आपल्याला अंदाज येईल, जेव्हा आपण रेग्युलर हेअरकट करू, रेग्युलर हेअरकट्सची आपण प्रॅक्टिस करू, तेव्हा आपलं हे ध्यानात येतं की अशा प्रकारे हेअरकट करायला पाहिजे। सो त्यासाठी प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट आहे। सो तुम्ही रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल। बघू शकता आता मी ते थर्ड सेक्शनसुद्धा कट केलेलं आहे। आता आपण फ्रंट साईडचे हेअर कट करणार आहोत। सो फ्रंट साईडचे हेअर कट करण्यासाठी मी सर्व जे केस आहेत ती व्यवस्थित फ्रंट साईडला विंचरून घेते आहे। जी कानाची केस आहे ती शक्यतो कानाच्या वरतीच कट करून घ्यायची, म्हणजे क्लायंटला विचारायचं की त्यांची कशी रिक्वायरमेंट आहे। सो इथे मी कानाच्या वरतीच कट केले आहे। सो एका हाताने आपण थंब धरायचा, कान फोल्ड करून थंबने कान फोल्ड करायचा आणि दुसऱ्या हाताने आपण व्यवस्थित हेअरकट करून घ्यायचा। कानाच्या इथून आपण घेतलं की त्याच गाईडलाईनच्या हिशोबाने संपूर्ण आपण दुसऱ्या कानापर्यंत व्यवस्थित हेअरकट करून घ्यायचा। इथे मी पावडर लावला आहे आणि ट्रिमरच्या हेल्पने व्यवस्थितपणे हे सर्व बारीक बारीकची केस आहेत ती व्यवस्थित सेट करते आहे। सेट केल्याशिवाय हेअरकट हा छान दिसत नाही, त्यामुळे शक्यतो आपल्याला ट्रिमरचा यूज करूनच केस सेट करावी लागतात। त्यानंतर लहान मुलांच्या सर्वात आवडीचा हा भाग आहे की ब्लो ड्राय करणं। सो छान प्रकारे आपण फुल मोडवर ठेवून ब्लो ड्राय केलेला आहे आणि इथे मी हेअर डस्टिंगचा जो ब्रश असतो त्याच्याने डस्ट केलेली आहे केस। तुम्ही बघू शकता किती छान हेअरकट झाला आहे। नॉलेजेबल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।